दशकापासून एकत्र आला त्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आज या ठिकाणी पार पाडली आणि या बैठकीसाठी प्रत्येक जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चा ज्या ज्या लोकांनी सुरुवात केली असे सगळे प्रमुख लोक या मोर्चाच्या सुरुवातीपासून काम करणारी सगळीच मराठा समन्वय या ठिकाणी उपस्थित होते। संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये या राज्यस्तरीय बैठकीमध्ये काही ठराव आम्ही सर्वसंमतीने या ठिकाणी पारित केलेले आहेत आणि आम्ही ते प्रसार माध्यमांच्या समोर आज ठेवत आहोत। त्यातला पहिला ठराव आहे कैलासवासी संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी। हा पहिला मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचा ठराव आहे। दुसरा ठराव आहे वाल्मिक कराड याला 302च्या हत्येच्या गुन्ह्याच्या सहभागी करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी आणि सरळ सरळ दिसत आहे की धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा जवळचा सहकारी आहे, त्याची चौकशी करून त्या अंती होणाऱ्या चौकशीमुळे धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करावं। हा दुसरा ठराव आहे। तिसरा ठराव आहे या चौकशीच्या सर्व फेऱ्यामध्ये कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावं। त्याचप्रमाणे चौथा ठराव आहे 27 डिसेंबरला बीड जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाला महाराष्ट्र राज्याच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्व जिल्ह्यांनी सहभाग दाखवायचा आहे आणि मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचंय आणि उद्यापासून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्या 27च्या मोर्चाची तयारी प्रत्येक जिल्ह्यामधून करण्यात येणार आहे। सहावा ठराव आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना 27ला जो मोर्चा होणार होता तो 28ला मोर्चा होणार आहे आणि मग त्या 28च्या मोर्चासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या संपूर्ण राज्याचा मराठा क्रांती मोर्चा त्या ठिकाणी सहभाग होणार आहे। कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मराठा समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीच्या बैठका होऊन तिथं आर्थिक मदतीचा आपण सगळ्यांनी ओघ वाढवायचा आहे। सातवा आणि महत्वाचा की मत्स्यजोग या गावाला आणि संतोष कुटुंबियांच्या देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून करायचंय। सातवा आहे की बीड जिल्ह्यामध्ये ही सामाजिक समतोल पूर्ण बिघडून गेलेला आहे आणि तो समतोल खऱ्या अर्थाने आणायचा असेल तर तिथे एकाच जातीचे 70% पेक्षा जास्त अधिकारी आहेत आणि कर्मचारी आणि अधिकारी आहेत। त्यामध्ये बिंदू नामावलीप्रमाणे त्या ठिकाणी त्या जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्या समाजातल्या तिथं कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी सामाजिक समतोल साधला जाईल। दुसरा सगळ्यात महत्वाचा आहे की वाल्मिक कराड यांची आर्थिक व्यवहार एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची ईडीच्या मार्फत चौकशी करून नार्को टेस्ट करण्यात यावी। आणि 9वा ठराव आहे की धनंजय मुंडे यांची हकालपट्टी मंत्रिमंडळातून होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा म्हणून अजितदादा ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात फिरतील त्या त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात यावी आणि ती केली जाणार आहे। आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा या ठिकाणी ठराव करण्यात येत आहे तो ठराव असा आहे की या बीड जिल्ह्याचं बिहार करणाऱ्या त्या ठिकाणी असणारे राजकीय लोकांना
त्या बीड जिल्ह्याचं पालकत्व देऊ नये, तिथलं पालकमंत्रीपद हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेऊन महाराष्ट्र धर्म पाळून त्या ठिकाणी खरा महाराष्ट्र नांदतोय किंवा बिहार नांदत नाहीये आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र धर्म पाळून आपण स्वतः त्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं असं ठराव करण्यात आलेला आहे। या ठरावाच्या अंती 27-28 तारखेपर्यंत खऱ्या मारेकरांना आणि आम्हाला संतोष देशमुख यांना न्यायाची भूमिका सरकारच्या माध्यमातून दिसली नाही, तो पुढची राज्यस्तरीय बैठक घेऊन त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं या ठिकाणी घोषित करतो आणि ही राज्यस्तरीय बैठक या ठिकाणी संपली अशी घोषित करतो। या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण बोलून घेऊ। नागपूर अधिवेशनामध्ये बऱ्यापैकी सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये या ठिकाणी पुष्कळशी चर्चा होऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पुरेसा असा पुरावा या ठिकाणी सदस्यांनी दिलेले आहे। मग ते विरोधी पक्ष नेते दानवे साहेब असतील, त्या ठिकाणी जितेंद्रजी आव्हाड असतील, बीडचे सुपुत्र सुरेशांना दस असतील आणि काही सदस्यांनी या चर्चेमध्ये सहभागी घेतला होता आणि तरीही मूळ आरोपी किंवा जो मास्टर माइंड आहे तो अजूनही पकडला गेला नाही। बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 30 ते 40 वेगवेगळ्या हत्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत, ज्याचा उल्लेख सभागृह संपल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाडांनी काही सदस्यांनी घेतलेला आहे। हा फार गांभीर्याचा विषय, छोट्या मोठ्या कारणावर हत्या होते, पण ज्या पद्धतीने देशमुखांची हत्या करण्यात आलेली आहे ही जाणीवपूर्वक बीडमध्ये एक दहशत निर्माण करण्याचं काम झालेलं आहे आणि म्हणून संबंध मराठा चळवळीच्या लोकांच्याकडे विनंती आलेली आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकत्व त्या ठिकाणी स्वीकारावं, म्हणजे त्या ठिकाणचा असणारा प्रत्येक समाजाला न्याय मिळेल आणि खास करून ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल। ही बैठक आज जरी इकडे झाली असली तरी सरकारने गांभीर्याने घ्यावी, कारण आजच्या बैठकीच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी मराठा क्रांती मोर्चाची जी संघटना आहे ते परत एकदा ऍक्टिव्ह होणार आहे। त्याच्यामुळे सरकारने आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार गांभीर्याने घ्यावं, प्रशासन म्हणून त्या ठिकाणी बीड जिल्ह्यावरती फार बारकाईने लक्ष द्यावं एवढीच पत्रकारांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। त्याचबरोबर माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील असणाऱ्या मराठा चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की 28 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून त्या ठिकाणी मोर्चा घेतलेला आहे। आपण महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाने 28 तारखेला बीडला 9 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढी विनंती। पत्रकारांना महाराष्ट्र सरकारने जेवढ्या गंभीरतेने हे प्रकरण घ्यायला पाहिजे होतं त्या प्रकारे ते घेतल्या गेलेलं नाहीये हे त्यांच्या कृतीतून दिसलेलं आहे। 15 दिवस झालेले आहेत, पहिले 3 आरोपी पकडले, नंतर चौथा 3 आरोपी पकडले गेलेले हे महाराष्ट्र सरकारचं दुर्दैव आहे। अजून वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, गेला 15 दिवसांपेक्षा जास्त झालेला आहे। म्हणून हा महाराष्ट्रात रोष मराठा समाजाचा राहायच आहे, पण बीडमध्ये सर्व समाजाचा रोष तिथं उत्पन्न झालेला आहे आणि याची सुरुवात 28 पासून आम्ही सुरुवात करत आहोत। जसे आमचे युवक आणि दादाने जे सांगितलं आहे, मोर्चानंतर पुन्हा एक राज्यस्तरीय बैठक होईल आणि आंदोलनाची पुढची दिशा त्यात ठरवलं जाईल। धन्यवाद। आरोप आहे पण अजून देखील अटक होत नाही। भाजपचं सरकार हे गृहमंत्री त्याला उशीर का होतो? म्हणजे त्याला म्हणजे याच्यामध्ये खंडणीच्या पेक्षा हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सभागृहाच्या अधिवेशनामध्ये काही आमदारांनी सांगितल्याप्रमाणे तिथे एक घटना नसून असंख्य घटना
ह्या असणाऱ्या गुंडांकडनं झालेली. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या अगोदर असणाऱ्या वेगवेगळ्या नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची दहशत होते ते मोडून काढलं पाहिजे. अजून त्यांनी सिरियस घेतलं नसेल तर त्यांनी घ्यावं, एवढीच आमची विनंती आहे. नाहीतर आमचा कार्यक्रम ठरलेला आहे, आम्ही आमचा कार्यक्रम करत राहणार. आपण पाहिलं 2014 ते 19 पालकमंत्री पंकजा मुंडे होत्या, त्यानंतर कोरोना होता, उद्धव सारखा होता, त्यानंतर पुन्हा एकदा पालकमंत्रीपदी धनंजय मुंडेकडे गेलं तेव्हा अजितदादा हे सरकारमध्ये आले होते. पालकमंत्री देऊन पण असं म्हणत असतील आणि कलेक्टरने म्हटले की बीडचं ते बिहार होतं, ही किती गंभीर घटना आहे. खरंच गंभीर घटना आहे. इकडच्या असणाऱ्या तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, बंदुके आहेत. एवढ्या लहान वयाच्या मुलांच्या हातामध्ये बंदुका शस्त्र घेऊन ते सोशल मीडियावरती त्या ठिकाणी दाखवतात. म्हणजे एका प्रकारे ते दहशत करतात. हे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी डोळे बंद करतात का? पण पोलिसांच्या वरती तर सगळ्या बीडच्या लोकांचा आक्षेप असा आहे की गुन्ह्याची नोंद होत नाही, तपास होत नाही. मग वर्षानुवर्षे तेच अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये, वर्षानुवर्षे तेच अधिकारी डीसीपी, एसीपी, त्याच्यानंतर डीवायएसपी आणि एसपी का? कारण काय? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे या ठिकाणी गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे. अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कुणीही असला तरीही गय केली जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल. याचे कसं पाहतो? आम्हाला अजित पवारांनी काल केलेल्या वक्तव्याचं स्वागत करतो, पण आम्हाला कृती हवी आहे. तुम्ही व्यासपीठावरती भाषण कराल, तुमच्या सत्कार समारंभाला भाषण कराल, ह्याच्याशी आता मराठा समाज म्हणतात ना भूलथाप्याला बळी पडणार नाही. तुमच्याकडनं कृती करा, नाहीतर संबंधित मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा घ्या आणि त्याला बाहेर ठेवा, तर तुम्ही दिलेले शब्द व्यवस्थित आहे असं आम्हाला वाटेल. पाटील साहेब, मागची 2.5 वर्ष गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच कारभार पाहत होती. आता मुख्यमंत्री आहे, गृह खाते त्यांच्याकडे आहे. मग अनायासे तुम्हाला त्यांचाच राजीनामा हवाय का? एक मराठा म्हणून मी आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहताना आम्ही गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आमच्या भावना कळवलेल्या आहेत. जर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यामध्ये जातीनं लक्ष घालून न्याय देऊ शकत नसेल तर त्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण जिल्ह्यामध्ये कसं काम करणार आहोत महाराष्ट्रामध्ये. खरं म्हणजे मनसुख हिरे प्रकरणामध्येही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची भूमिका फार स्पष्ट होती आणि मला विश्वास आहे की त्यांनी जे सभागृहामध्ये उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये त्यांनी कुणालाही पाठबळ दिलेलं नाही, पाठीशी घातलेलं नाही. तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे. आमचं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. मराठा समाजाने आजच्या बैठकीत त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना सांगितले की बीडचं पालकमंत्री तुम्ही घ्या आणि धनंजय मुंडेंसह ज्या ज्या मराठा समाजाने ज्या ज्या लोकांची नावं घेतली आहेत त्यांचे मोबाईल, त्यांचे कॉल चेक करून, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करून, त्यांच्या सर्व पार्श्वभूम्या चेक करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्या. जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याच्यामध्ये जर कुठं आम्हाला दोषी आढळले किंवा त्यांनी निष्काळजीपणा केला तर मग मराठा क्रांती मोर्चा पुढील भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काय भूमिका घ्यायची याचा विचार करेल. पण आता देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी तात्काळ गृह खात्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि त्याचे जेवढे काही आरोपामध्ये आम्ही आरोप केलेले आहेत, आरोप नाही तर त्याचे पुरावे दिले. माझा एक प्रश्न आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, सभागृहामध्ये 6 आमदार आणि खासदार वरच्या म्हणजे लोकसभेमध्ये ज्यावेळेस तारांकित प्रश्न उपस्थित करतायत त्या ठिकाणी पुराव्यानिशी बोलतायत, ऑथेंटिक बोलतायत, वाट कोणाची बघताय? धनंजय मुंडेंचं नाव घेऊन त्या ठिकाणी सभागृहामध्ये त्या ठिकाणी चर्चेला विषय आलेले आहेत. त्या विषयाला धरून राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊन अजितदादांचा विचार न करता कारण अजितदादा फक्त बोलतात, त्याच्यात कृती दिसत नाही. देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे की कोणालाही सोडणार नाही याचा अर्थ 3 महिने आम्ही वाट पाहणार नाही. तुम्ही तात्काळ ह्या 28 तारखेच्या मोर्चाच्या अगोदर तुम्ही याच्यामध्ये जे दोषी आम्ही म्हणतोय का धनंजय मुंडेंना तुम्ही हत्या करा, त्याची चौकशी तर करा. त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करायला लावले, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा. वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड चेक करायला लावले, त्याला आरोपी करायला लावले. का कोणी प्रयत्न करत नाही? तारांकित प्रश्न साधा जरी उपस्थित राहिला तरी त्याच्या चौकशा होतात. आणि इथं 6 आमदारांनी सभागृहामध्ये या व्यक्तीच्या विरोधात आणि आमदारांच्या, मंत्री महोदयांच्या विरोधात स्पष्टपणे बोलल्यानंतर
सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी गळचेपी भूमिका घेऊ नये, ही भूमिका मराठा समाजाची आहे आणि त्याच्यासाठी त्यांना त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं ही विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. नवीन एसपींनी ते कॉयल म्हणून आहेत, त्यांनी पदभार स्वीकारलाय, त्यांच्यापर्यंत काय तुमचं गेलंय का लेखी स्वरूपात? आता सुरुवात केलेली आहे, आज पहिली बैठक आहे आणि आम्ही देण्यापेक्षा एसपीना खरी परिस्थिती माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी चौकशी ताबडतोब करावी.